आज नांदेड वाघाळा महापालिका निवडणूक संपल्यानंतर महापौर उपमहापौर पदग्रहण समारंभासाठी आज व्यासपीठावर आमचे नेते माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब तथा त्यांच्यासोबत खासदार गोपचडे साहेब व सर्व सन्माननीय युतीचे दोन्ही आमदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सप्रेम जय महाराष्ट्र व समोर बसलेले नांदेडची जनता यांच्यासुद्धा मी अभिनंदन करतो आणि विशेष करून ज्या व्यक्तिमत्वामुळे ज्या युतीच्या आमच्या भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांच्यामुळे आमचे जे 45 शिलेदार आले त्याबद्दल मी त्यांचा विशेष अभिनंदन इथे मी व्यक्त करतो आणि सोबत नांदेड जनतेचा साहेब आपण मी शॉर्टमध्ये बोलतो कारण की मी मागील 15 वर्षापासून मी स्वतः विरोधी पक्षात होतो थोडं बोलायची सवय जास्त आहे मला थोडा 2 मिनिट जास्त घेतो साहेब आपल्या परवानगीनं माननीय आयुक्त साहेबांना म्हटलं प्रशासन राज 3 वर्ष होतं पण भारतीय जनता पार्टीचे आणि युतीचे लोक आले आता प्रशासन राज संपला आता जनता राज चालू झालेलं आहे याची आपल्या सर्वांना जाणीव असली पाहिजे। या सभागृहामध्ये कामकाज करताना बऱ्याच अडचणी येतात महापौर असो उपमहापौर असो किंवा विरोधी पक्ष असो पण केवळ आम्ही विकासासाठी एकत्र आलं पाहिजे ही माझी मनशा आहे। या सभागृहात काम करताना जेवढी जिम्मेदारी आमच्या नगरसेवकाची आहे तेवढी त्या नांदेडी जनतेची सुद्धा आहे। मी त्यांना विनंती करतो की या जनतेने सुद्धा या सत्तेमध्ये आपला भागीदारी पाहिजे। साहेब जेव्हा जनता कामाला इथे येतात त्यांना अनेक अडचणी येतात मी या मंचाच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की प्रशासन आणि जनतेमध्ये दुरावा कम करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीने आम्हाला इथं महापौर उपमहापौर बसवलं आहे। मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी डायरेक्ट आमच्याकडे संपर्क साधावा महापौर आणि उपमहापौरकडे आणि आपली ही दुरावा जी आहे प्रशासनामार्फत जे म्हणजे काही कामात व्यक्ती येते ते कमी करण्यासाठी इथं आपण बसलेलो व विशेष म्हणून विरोधी पक्षात जरी MIM असो काँग्रेस असो अथवा वंचित असो तेही लोकशाही मार्गाने निवडून आलेलं आहे। मी त्यांना सुद्धा विनंती करतो या मंचाच्या मार्फातून विकास कामामध्ये अडथळा येऊ देऊ नका। विकास कामामध्ये लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही आम्हाला साथ द्या। आम्ही तुम्हाला बी विकास मध्ये काही तुमचं काम असेल तर आम्ही कमी पडणार नाही। शेवटी बोलता बोलता साहेब बरंच काय बोलायचं आहे। आज आम्ही या सभागृहाच्या माध्यमातून आम्ही बघितलं असेल जेव्हा सभा संपत होती तेव्हा राष्ट्रगान चालू होता। राष्ट्रगान चालू होत असताना MIMच्या लोकांनी या राष्ट्रगान न करता सभा सोडून घेतल्यामुळे सर्वप्रथम मी या मंचामार्फत मी त्यांचा निषेध करतो। जे राष्ट्रगानचा अपमान करतात ते देशाचे काय होईल यावर भाष्य न करता मी नांदेड जनतेला मी आवाहन करतो पुन्हा की आपल्याला काय पाहिजे हे सर्व गोष्टी देण्यासाठी आमच्या मंचावर उपस्थित आमचे दोन्ही खासदार माननीय अशोकराव चव्हाण साहेब गोपचडे साहेब उपस्थित आहे व सोबत दोन्ही आमदारांना मी विनंती करतो आमचे मित्र दोन्ही आमदार आहे माझे सेनेमध्ये काम केलेलो सोबत दोन्ही आमदार आमचे बालाजी कल्याण आम्ही नगरसेवक सोबत होतो आमचे बोंडाकर साहेब होतो। बोंडाकर साहेबांनी म्हटलं की विकास कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही आणि नदी शुद्धीकरणासाठी आपण शपथ घेण्याला काय होणार नाही। बोंडाकर साहेब खांद्याला खांदा लावून निधी आणावा लागेल आपल्याला आणि ही निधी आणताना तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार आमचे आमदार सोबत घ्यावं लागेल विना प्रेशरनं तुम्हाला हे निधी आणावं लागेल तरच गोदावरी नदीचे शुद्धीकरण होईल। माननीय आमदार बालाजी कल्याणकरने म्हटलं की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची इथं महापौर उपमहापौर झालेलं आहे आणि पहिले शिवसेनेचं होतं असं यांनी म्हटलेलं आहे पण तेव्हा शिवसेना जेव्हा आमचे जे नगरसेवक होते आमचे बंधू सुधाकर पांढरे ते जनता दल आणि इतर पक्षाच्या बहुमतावर त्यांच्या पाठिंब्यावर होते पण इथं भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत 45 आहे आणि सोबत युतीचे 4 नगरसेवक आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे महापौर उपमहापौर होत आहे। जास्त न बोलता बोलण्यासारखं बरंच काही आहे। उमेश हसायला आमचे वैजवी हसायला मी सर्व सन्माननीय नगरसेवक नांदेडच्या जनतेला मी धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा आणि आमचे नगरसेवक सक्षम आहे 45 आज सोबत युतीचे 4 आमचे उशिरा का होईना आमचे नगरसेवक आमच्या सोबत आल्याबद्दल सर्व व्यासपीठामार्फत आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आपला धन्यवाद व्यक्त करतो रजा घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम।